नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. या चराचर विश्वाचे पालन करता, भक्तांच्या दुःखाचा नाश करणारे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम करून आपण स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाच्या पहिल्या अध्यायास प्रारंभ करीत आहोत. या कलियुगात मानव दुःखाने, संकटाने आणि चिंतेने ग्रस्त झाला आहे. मानवाला खरा आधार, खरे मार्गदर्शन आणि खरी शांती मिळावी म्हणून परमेश्वर वेळोवेळी पृथ्वीवर अवतार धारण करीत असतो. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा परमेश्वर विविध रूपांनी पृथ्वीवर प्रकट होतो आणि आपल्या भक्तांचे रक्षण करतो. अशाच प्रकारे या कलियुगात भक्तांच्या उद्धारासाठी, दुःखी आणि पीडित जनांच्या रक्षणासाठी परमेश्वराने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने अवतार धारण केला. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात. त्यांचे जीवन, त्यांची लीला आणि त्यांचे कार्य अतिशय अद्भुत व अलौकिक होते. स्वामी समर्थ महाराज कुठून आले, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे आई वडील कोण होते याचा ठोस पुरावा कोणालाही माहीत नाही. कारण स्वामी समर्थ हे सामान्य मानव नव्हते, ते साक्षात परमेश्वराचे अवतार होते. असे सांगितले जाते की स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रयांचे अवतार होते आणि ते अचानक पृथ्वीवर प्रगट झाले. त्यांचा अवतार हा मानवजातीच्या कल्याणासाठी आणि भक्तांच्या उद्धारासाठी होता. स्वामी समर्थ महाराज नेहमी साध्या वेशात असत. त्यांच्या अंगावर भगवी वस्त्रे असत, चेहऱ्यावर तेज असायचे आणि डोळ्यांत दैवी करुणा दिसायची. त्यांना पाहताच लोकांच्या मनातील दुःख, चिंता आणि भय दूर व्हायचे. स्वामी समर्थ महाराज जिथे जिथे जात तिथे तिथे भक्तांची गर्दी व्हायची. लोक त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी आतुर असायचे. स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाने लोकांचे दुःख दूर व्हायचे, आजार बरे व्हायचे आणि संकटे टळायची. त्यांच्या एका शब्दाने लोकांचे जीवन बदलून जायचे. स्वामी समर्थ महाराजांचे वर्तन अतिशय साधे होते, पण त्यांच्या लीलांमध्ये दैवी शक्ती दिसून येत असे. ते कधीकधी शांत बसत, कधी अचानक बोलत, तर कधी भक्तांना आशीर्वाद देत असत. त्यांचे प्रत्येक वचन हे सत्य ठरत असे. अशा या महान आणि दैवी स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र जीवनाची कथा आपण या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातून जाणून घेणार आहोत. अत्यंत विलक्षण होते. जो कोणी त्यांना पाहत असे त्याच्या मनात श्रद्धा आणि भक्ती निर्माण होत असे. स्वामी समर्थ महाराज अचानक एखाद्या ठिकाणी प्रकट होत आणि पुन्हा अचानक अदृश्य होत असत. त्यांच्या या दैवी लीलांमुळे लोकांना त्यांच्याबद्दल आश्चर्य वाटत असे. एकेकाळी श्री स्वामी समर्थ महाराज दक्षिण भारतात फिरत फिरत महाराष्ट्रात आले. ते विविध गावांमध्ये, तीर्थक्षेत्रांमध्ये आणि जंगलांमध्ये भ्रमण करीत होते. लोकांना त्यांच्या वागण्यात एक वेगळेपणा दिसत होता. ते कधी शांत बसत, कधी हसत, तर कधी भक्तांशी प्रेमाने संवाद साधत. त्यांच्या वागण्यात कोणताही अहंकार नव्हता. ते नेहमी साध्या वेशात राहून लोकांच्या दुःखात सहभागी होत असत. असे म्हणतात की स्वामी समर्थ महाराज अनेक वर्षे भ्रमण केल्यानंतर अखेर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आले. अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते, पण ते धार्मिक आणि पवित्र स्थान मानले जात असे. जेव्हा स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे आले, तेव्हा सुरुवातीला लोकांना ते साधे फकीर किंवा संन्यासी वाटले. ते कधी झाडाखाली बसत, कधी मंदिराजवळ बसत, तर कधी गावाच्या बाहेर शांतपणे ध्यान करत असत. हळूहळू लोकांना त्यांच्या दैवी शक्तीची जाणीव होऊ लागली. एका दिवशी काही लोकांनी पाहिले की स्वामी समर्थ महाराज एका झाडाखाली शांतपणे बसले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज दिसत आहे. त्यांच्या जवळ जाताच लोकांच्या मनातील भीती आणि चिंता दूर झाली. त्यांना वाटले की हा साधा मनुष्य नाही, तर काहीतरी दैवी शक्ती आहे. हळूहळू अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांची कीर्ती पसरू लागली. लोक दूर दूरून त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. कोणी आजारी माणूस आणत असे, कोणी दुःखी मनाने येत असे, तर कोणी फक्त त्यांच्या दर्शनासाठी येत असे. स्वामी समर्थ महाराज सर्वांना प्रेमाने आशीर्वाद देत असत. ते कोणालाही नाकारत नसत. जो कोणी त्यांच्या चरणी येत असे त्याला ते मदत करत असत. कधी एखाद्याचा आजार बरा होत असे, कधी एखाद्याचे संकट दूर होत असे,
तर कधी एखाद्याला योग्य मार्गदर्शन मिळत असे. स्वामी समर्थ महाराजांच्या या दैवी लीलांमुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास वाढत गेला. अक्कलकोटमध्ये त्यांचे वास्तव्य हळूहळू स्थिर झाले. लोक त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखू लागले. स्वामी समर्थ महाराज दिवसभर भक्तांशी संवाद साधत असत. कधी मंदिरात जात असत, तर कधी झाडाखाली बसून ध्यान करत असत. त्यांचे जीवन अतिशय साधे आणि शांत होते, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत दैवी शक्ती दिसत असे. ते कधी अचानक एखाद्या भक्ताला बोलवत आणि त्याला आशीर्वाद देत असत, कधी एखाद्या भक्ताची परीक्षा घेत असत, कधी एखाद्याला जीवनाचा योग्य मार्ग दाखवत असत. स्वामी समर्थ महाराजांच्या या लीलांमुळे अक्कलकोट हे स्थान पवित्र आणि प्रसिद्ध झाले. दूरदूरच्या लोकांना स्वामी समर्थ महाराजांविषयी माहिती मिळू लागली. लोक मोठ्या श्रद्धेने अक्कलकोटला येऊ लागले. स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाने लोकांचे जीवन बदलू लागले. त्यांच्या एका वाक्याने लोकांना नवी आशा मिळत असे. त्यांच्या एका आशीर्वादाने संकटे दूर होत असत. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट येथे प्रगट होणे आणि वास्तव्य सुरू झाले. त्यांच्या दैवी लीलांचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात पसरू लागला. भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भक्ती वाढू लागली. आणि अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी अक्कलकोट येथे